नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ। आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आणि इथे अत्यंत दयनीय अवस्था पोलीस भरतीची सरकारने करून ठेवलेली आहे। मित्रांनो, सर्व जे पोलीस भरती देणारे विद्यार्थी आहे यांच्या मानसिकतेचा आणि शारीरिकतेचा अजिबातच सरकार विचार करत नाही आहे। शासन कोणत्या भ्रमात आहे ते समजत नाही आहे। बघा, पोलीस भरती रनिंग भर पावसात सुरू आहे। परिस्थिती गट क्रमांक 9 SRPF का फिजिकल चालू आहे। मागं पावसाची परिस्थिती बघून घ्या आणि त्याच्यातही पोरायचे 5 किलोमीटरचे फिजिकल सुरू आहे। त्यात पोरायचे बॅग करू शकता, बॅगसुद्धा ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा ओले झाले आहेत, तरी पण भरती कॅन्सल झाली नाही अजूनसुद्धा। 100 मीटर आणि गोळाफेक तरी पाण्यापासून त्यांनी चालू केला आणि सकाळी 3:30 वाजतापासून पोरांना रांगेत उभं ठेवून आज दुपारपर्यंत 4 वाजेपर्यंत त्यांनी आजपर्यंत 5 किलोमीटर घेतलं नाही। आता 5 वाजता पाणी चालू झाल्यावर 5 किलोमीटरचा इव्हेंट आता ते घेतात। यांचे सर्वांचे बॅगा बघा, ओरिजिनल बॅग डॉक्युमेंट सगळ्यांचे ओल्या होत आहेत। हात दाखवा रे। हे पोरं आले आहेत, कोणी दुरून नांदेडपासून मुंबईपर्यंत पोरं आले आहेत। हे आमचे पोरं भंडाऱ्याहून आलेले आहेत, तरी फिजिकल अजूनही सुरू आहे। तिथं अजूनही पोरायचे फिजिकल धावणं सुरू आहे, तरी पण प्रशासन याची काळजी घेत नाही आहे। पूर्ण बॅगांमध्ये पोरांचे तमाम महाराष्ट्रातील कोणत्याच विद्यार्थ्याचं काहीच ऐकून घेण्याची सरकारची या ठिकाणी आपल्याला मानसिकता दिसत नाही आहे। हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा। मित्रांनो, पोलीस भरती करणारे जे विद्यार्थी आहे या शारीरिक चाचणीनंतर लेखी परीक्षेसाठी आपल्या अकॅडमीमध्ये संपूर्ण रेकॉर्डेड व ऑनलाईन कोर्स आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व लाईव्ह लेक्चर मिळेल आणि रेकॉर्डेड कोर्स ऑलरेडी ॲड केलेला आहे आणि सोबत रेग्युलर लाईव्ह लेक्चर सर्व विषयांचे होत आहेत। बघा, पोलीस भरती संपूर्ण अभ्यासक्रम 2024, त्याच्यात मराठी व्याकरण, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान आणि त्याच्यातच टेस्ट सिरीज व संपूर्ण नोट्स तुम्हाला मिळेल। आणि ही बॅच फक्त आपण 999 रुपयामध्ये घेत आहोत। मित्रांनो, बघा, आपण पोलीस भरतीशिवाय इतरही परीक्षेमध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये शासनाने घोटाळा निर्माण करून ठेवलेला आहे। आपण जर समजा इतर सर्व परीक्षा जर बघतो म्हटलं, तलाठी भरती न्यायालयाच्या अधीन आहे, लक्षात घ्या। आणि त्याच्यानंतर शिक्षक भरतीची प्रक्रिया गेल्या 1.5 वर्षापासून सुरू आहे। पोलीस भरतीमध्ये सगळ्या जिल्ह्यांच्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली, निवेदनं दिली, पण तरीही सरकार काहीही आपलं ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये दिसत नाही आहे। म्हणजे सरकारला नेमकं शासनाला काय साध्य करायचं आहे हे आपल्याला समजेनासं झालं आहे। म्हणजे विद्यार्थ्यांची एवढी हाल करून सरकारला नेमकं मिळणार काय आहे? आगामी निवडणुकाच्या अनुषंगाने आम्ही एवढी भरती केली बा, पण त्याच्यामध्ये खरोखरच विद्यार्थ्यांचं काय नुकसान होत आहे? काही विद्यार्थी घसरून पडून, परवा इथे सोलापूरमध्ये एका विद्यार्थ्याचा पाय मोडलेला आहे। तर शासनाने या गोष्टीची दखल घेऊन किमान म्हणजे आपण म्हणजे आता ऑगस्ट महिना सर्वाधिक पावसाचा असतो, तर तो महिना गेल्याच्या नंतर सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी झाल्यावर तरी भरती घ्यावी, याची जाण सरकारला येणं जरुरी आहे। मित्रांनो, व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या सर्व अपडेट्स आपल्या चॅनलवर मिळत राहतील। धन्यवाद।